नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलोय। तो विषय म्हणजे जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या प्रसंगी उत्कृष्ट भाषण, उत्कृष्ट विचार व्यक्त कसे करावेत याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे आणि देश विदेशातून आलेले मान्यवर खेळाडू, सायकलिंग क्षेत्रातील तज्ञ आयोजक, माध्यम प्रतिनिधी आणि माझ्या पुणे जिल्ह्यातील सायकल प्रेमी बांधव आणि भगिनींनो, सर्वांना सस्ने नमस्कार। आजचा हा क्षण केवळ एका स्पर्धेचा प्रारंभ नाही, तर पुणे जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाणारा हा अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे। कारण दिनांक 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत जागतिक दर्जाची पहिली आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुणे जिल्ह्याच्या भूमीवर आयोजित केली जात आहे। खेळ, निसर्ग, संस्कृती आणि पर्यटन यांचा अद्भुत संगम अनुभवण्याचा हा ऐतिहासिक दिवस आहे। मित्रांनो, सायकल हे केवळ दोन चाकांचं वाहन नाही, तर ती संघर्ष, संयम, शिस्त आणि सातत्याचं प्रतीक आहे। प्रत्येक चढ चढताना लागणारा श्वास, प्रत्येक उतारावर लागणारा आत्मविश्वास आणि प्रत्येक किलोमीटर सोबत मिळणारा अनुभव हेच या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं मोठं सौंदर्य आहे। आज जगभरातील खेळाडू या भूमीवरती येत आहेत, कारण पुणे जिल्हा केवळ भौगोलिक नकाशावर नाही, तर संस्कृती, परंपरा आणि निसर्ग सौंदर्याच्या जागतिक नकाशावर आपलं स्थान निर्माण करत आहे। मित्रांनो, ही स्पर्धा पुण्यातील ग्रामीण जीवनाची खरी ओळख जगासमोर मांडणारी आहे। सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या, वळणाचं घाटमार्ग, हिरवीगार शेतं आणि सकाळच्या धुक्याची शाल आणि मातीशी नाळ जोडलेली माणसं, हे सगळं जगाला जवळून पाहण्याची संधी या जागतिक सायकल स्पर्धेमुळे मिळणार आहे। सायकलवरून धावणारा प्रत्येक खेळाडू केवळ रेस पूर्ण करत नाही, तर तो पुणे जिल्ह्याच्या सौंदर्याची कहाणी आपल्या देशात घेऊन जाणार आहे। या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे पुणे परिसरातील पर्यटनाला मोठी चालना या निमित्तानं मिळणार आहे। जगभरातील प्रेक्षक, माध्यमे आणि पर्यटक पुण्याकडे वळतील आणि पुण्याची ओळख केवळ शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणूनच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रीडा पर्यटनाचं केंद्र म्हणून देखील प्रस्थापित होणार आहे। ही स्पर्धा म्हणजे पुण्याच्या क्षमतेवर, आयोजन कौशल्यावर आणि जागतिक दर्जाच्या तयारीवर उमटलेली शिक्कामोर्तब आहे आणि या स्पर्धेतील अनुभव खेळाडूंकरता आयुष्यभराची आठवण ठरणार आहे। तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा क्षण अभिमानाचा, प्रेरणेचा आणि उत्साहाचा आहे। आपल्या तरुण पिढीला क्रीडेकडे वळवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा आणि आपणही जागतिक व्यासपीठावर झळकू शकतो हा आत्मविश्वास देणारा हा महत्त्वाचा उत्सव आहे। शेवटी मी जाता जाता आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की ही स्पर्धा केवळ सायकलची नाही, तर ही स्पर्धा आहे माणसाच्या जिद्दीची, निसर्गाशी नातं जपण्याची आणि पुणे जिल्ह्याची ओळख जगभर पोहोचवण्याची। या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला मी मनापासून शुभेच्छा देतो। सर्व खेळाडूंना सुरक्षित आणि यशस्वी आणि अविस्मरणीय प्रवास लाभो आणि पुणे जिल्ह्याची ओळख जगभर अभिमानानं पोचो, हीच या निमित्तानं सदिच्छा, शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।